Subscribe Manfna Journey of Self-Realization and press bell icon to get notification for new video. Namah Shivaya. अनेक छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही सांगितलेल्या आहेत, पण आजच्या कॅसेटमध्ये शेवटी तुम्ही जे सांगितलं ते मला अतिशय महत्त्वाचं वाटलं. कॅसेटच्या शेवटी तुम्ही सांगितलेले की स्वच्छ मन, स्वच्छ अंतःकरण, 50 फूट खोल पाणी जरी असलं तरी तळ दिसला पाहिजे. मला असं वाटतं की आजपर्यंत तुम्ही जे काय सांगता अध्यात्म, त्याचं हे सगळ्यात महत्त्वाचं सार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे की स्वच्छ मन. आणि नंतर मग एक प्रश्न विचारूशी वाटतो. त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणलेले की जितके विचार वासना मरताना आपला हा अंतसमय असतील तितके जास्त जन्म. कधी तुम्ही सत्संगात असंही म्हणलेलं आहे की पुढचा जन्म कोणी पाहिलेला आहे, आहेत नाहीत असंही म्हणलेलं आहे. तर हा अध्यात्माचा, भक्ती मार्गाचा जो प्रवास आहे, तुम्ही जसं म्हणता की 50 वर्ष जरी उपासना केली तरी ईश्वर तुम्हाला दिसणार नाही. ईश्वर आपल्याला दिसत नाही, पण तो आहे या विश्वासावर आपण या मार्गाची वाटचाल करत असतो. तर हे जे दोन तुम्ही कधी असं म्हणलेले कधी असं म्हणलेले, तर ते कॅसेटमध्ये ऐकताना मला असं वाटलं की खरंच असं असतं का? जे माझ्या मनात मध्ये मी सांगितलं होतं की माझ्या मित्राच्या वडिलांच्या मृत्यूसमयी मला असे विचार आले की अशा काही गोष्टी आपण काकांना विचारलं पाहिजे, हे खरं काही गुपितं असतात. तर ते मला याच्यामध्ये असं विचारूशी वाटतं की तुम्ही जे म्हणालात की जितके विचार वासना मरताना तितके जास्त जन्म, आणि कधी तुम्ही असं म्हणता की पुढचा जन्म कोणी पाहिलेला आहे, तर याचं तुम्ही जरासं कोडं उलगडून सांगा. याच्यात काय कोड आहे? मुळात पुढचा जन्म कोणी पाहिला मी जे नेहमी म्हणतो, त्याच्यात काय कोड्या पडण्यासारखं काय आहे? काहीच नाही. मी का असं म्हणतो की पुढचं कोणी पाहिलंय का, काय होणार आहे ते नाही पाहिजे. मागचं माहिती, जसं कालचं आपल्याला माहितीये, आजचं माहितीये, काल काय होऊन गेलं माहितीये, आजचं माहितीये, उद्या काय माहितीये का? नाही. तसंच पुढचा जन्म माहितीये का? नाही. मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा आत्ता आपल्या हातात काय आहे ते तुम्ही नाम चालू करा. या अर्थाने मी ते सांगत असतो की पुढचा जन्म कोणी पाहिलाय. कुणी पाहिलं म्हणजे माहिती नाहीये काय आहेत. आता आपण त्या पोथ्या निर्णय वाचतो, त्या गोष्टी त्या असतात की मी 22 जन्म घेतले, त्याशिवाय लीलामृतच आहे. व्यवहारच तुमची जेवढी कामं योजलेली असतात, रोज आता सुट्ट्या दिवस आहे, 10 कामं योजलेली आहेत. आपण त्या वासना धरून चालू 10 वेगवेगळ्या प्रकारच्या 10 कामं म्हणजे, तर ती कामं पार पाडण्यासाठी दिवसभर तुम्हाला 10 ठिकाणी त्या इरझारा मारायला लागतात का नाही? एक आरटीओतलं काम असतं, एक गॅस सिलेंडरचं काम असतं, एक कपडेवाल्याकडे काम असतं, एक डॉक्टरकडे काम असतं. म्हणजे ही कामं जी प्रत्येक ही वासना असं धरलं आपण, तर त्या भोज्याला तुम्हाला दिवसभर ते शिवायला लागतं. तसंच आहे की इच्छा आणि वासनांची पूर्तता तुमची झाली नाही आणि त्याच्या भोवतीच जर तुम्ही फिरत राहिलात अंतिम समयाला, तर तुम्ही शरीर तर टाकून गेलेलं असतं, शरीर तर पडून गेलेलं असतं, आणि ते जर तुमच्या मनात तुम्ही जे काही धरलेलं असतं तिथंच तुमचा आत्मा घोटमाळत राहतो. तुमचा म्हणजे माझा पण जर असेल तो कुठलाही जीवाचा, म्हणजे फक्त माणसाचं असं नाही, कुठल्याही जीवाचा. तर त्या
पोथ्यातल्या गोष्टीत जसं सांगतात की मी बगळ्याच्या जन्माला गेलो, मी सरड्याच्या जन्माला गेलो, मी गाढवाच्या जन्माला गेलो, मी गिधाडाच्या जन्माला गेलो, मी सापाच्या, साईबाबाच्या पोथीत पण आहे, तो बेडूक झाला, तो साप झाला, ते गेल्या जन्मी ते पैशाचं देवाणघेवाण करण्यासाठी तो बेडूक आणि साप यांचं युद्ध सुरू होतं, त्या गोष्टीत आहे. आणि ते साईबाबांनी मग त्याला जायला सांगितलं, त्यांचं एकमेकातलं वितुष्ट मिटवलं आणि ते देणं घेणं ते मिटवून ते दोघे त्यांच्या मार्गाने निघून गेले, असं त्या गोष्टीत आहे. हे जर असं असेल तर अशी सगळी आपली तडफड होण्यापेक्षा याच्यातून कुठेतरी बाहेर जायला पाहिजे का नाही. आता माणूस जेव्हा संसार करतो, संसारात पडतो, संसाराला लागतो, मुलं बाळं बायका पोरं, ती काय नित्यकर्म, त्या संसारात तो पडल्यानंतर त्याच्या मनाचा कल जसजसं त्याचं आयुष्य पुढे जाईल तसतसं असं असतं की हे सर्व हातावेगळं करून आता एकदा मला मोकळं होऊ द्या. आज तो कराय असतं की आता मग माझी मुलं मोठी झाली, जाणती झाली, आता सर्व मुलांच्या हातात सोपवतो, कामधंदा उद्योग काय असेल तर मी निवृत्त होतो की आता मला 4 मुली आहेत, त्या 4 मुलींचे एकदा लग्न कार्य करून त्या त्यांच्या घरी गेल्या, बायकोचे काय असेल बा तिची सोय करून दिली, मुलं त्यांच्या मार्गाला लागले, ठीक आहे, विचारलं नाही विचारलं, पण मी आता याच्यातून एकदा मोकळा व्हायला बघतो. मोकळा झाल्यानंतर काय करायचं असतं तो भाग निराळा, की त्याला ट्रिपला जायचं असतं, काय फिरायचं असतं काय, तो वेगळा भाग. पण प्रत्येक माणसाचा कल हा सुटण्यासाठी असतो का नाही. प्रत्येक गोष्टीतून सुटायचं. एखादं काम तुमचं जर कुठलं आरटीओ मध्ये काम असेल, तुम्ही आरटीओला 25 चक्रा मारत असता, तुमचं लायसन्स काढायचं असतं किंवा गाडीचं पासिंग काय तुमचं असेल ते, पण ते करताना सुद्धा तुमचा कल काय असतो की एकदा सुटायचं बाबा याच्यातून. म्हणजे प्रत्येक जीवाची धडपड ही सुटण्यासाठी चालू असते. माझं सांगणं असं की तुम्ही एका गोष्टीतून सुटल्यानंतर दुसऱ्या गोष्टीत अडकू नका. तुमच्या हाताने प्रत्येक जण आपल्या हातानेच अडकतो. प्रत्येक जण काहीतरी क्रियाकर्म करतो आणि त्या क्रियाकर्मामुळे अडकतो. मग ही इच्छा वासना हे जे काही भाग आहे त्या इच्छा वासनेतूनच ते क्रियाकर्म येत असतात. तर तुम्ही धरतानाच वासना अशी धरा की सद्गुरू भेटीची इच्छा करायचीच असेल तर आनंद मिळवायची, म्हणजे तुम्ही बाहेर जाल का नाही असा त्याचा अर्थ आहे. तर तो आपण धरायचा. आता तळ स्वच्छ आहे वगैरे, ते मुळात काय की हे त्याचा पाया आहे, या गोष्टीचा पाया आहे तो, की तुम्हाला ही गोष्ट साध्य करायची असेल तर शुद्ध मनाने. मन शुद्ध म्हणजे काय, ते निष्पाप मनाने तुम्ही ते केलं पाहिजे. कोणाच्या विषय आकस, कलंकित, काहीतरी दुष्ट विचार असं न घेता ते केलं पाहिजे, तर ते मिळेल. किती तुम्हाला चांगली वस्तू दिली आणि ज्या भांड्यात ती वस्तू तुमची घ्यायची ते भांड जर स्वच्छ नसेल तर ती वस्तू टिकत नाही. बरोबर आहे की नाही. की आता अगदी तुम्हाला त्या हवा बंद डब्यातला तो रस दिला की 4 वर्ष टिकतो. तो आंब्याचा रस आता लोक करतात, कॅनिंग करून डबे भरतात की हवा बंद. फॉरेनला जातात किंवा फॉरेनच्या इकडे डबे येतात. आपण उघडतो, डबा सुंदर असतो. डबा आपण अर्धा जेवतो परत बंद करून ठेवतो, तो व्यवस्थित बंद करत नाही. 4 वर्ष चांगला असलेला डबा आपण एकदा त्याचं सील तोडतो, ग्लासमध्ये ओतून तो रस पितो, परत त्याला झाकण लावून ठेवतो आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काढतो तर झाकणाची बुरशी. म्हणजे ती चांगली वस्तू तुम्हाला दिल्यानंतर तिचा हाताळत असताना किंवा ज्या वस्तूमध्ये ज्या भांड्यात तुम्ही घेता ती जर तुमची चूक नसेल तर किती चांगली वस्तू तुमच्या हातात दिली तरी ती खराब नाशिवंत होऊन जाते. याच्यासाठी 50 फूट जरी खोल असलं तरी तळ दिसला पाहिजे. म्हणायचा उद्देश असा की ही गोष्ट तुम्ही करत असताना तुम्ही स्वच्छ मनाने ती करायला पाहिजे. सद्गुरू पुढे जाताना मी सांगतो का नाही की स्वच्छ मनाने जाऊ. पण सद्गुरू हे असे आहेत की तेच आपल्याला पार नेणार आहेत. असं जर असेल तर त्यांच्या पुढे जाताना आपण आडपडदा न ठेवता उभं राहिलं पाहिजे. हा सांगायचा भाग असतो. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरकडं काय काय तुम्हाला होतंय किंवा ते तुम्ही बघा, नाही ते मी बघतो, पण तुम्ही सांगा मला जर हिस्ट्री तुमची काय काय तुम्हाला होतं. बाबा मी चक्करून पडतो, मला गरगरतं, मला पोटात कळ येते, मला मध्ये जुलाब होतात, काय आपण असेल ते त्याला सगळं जेव्हा सांगतो तरी ते सांगितल्यानंतर त्या दृष्टीने मग त्याची विचारचक्र आणि त्याच्या तपासण्या सुरू होतात. आपण जर त्यांना काही सांगितलं नाही तर त्यांना ते सगळं शोधून काढायला वेळ लागतो.
वेळ लागतो. आणि मग ते म्हणतात तुम्ही हे मला सांगितलं नाही की एकदा तुम्हाला नाकातून खूप बदाबद रक्त पडलं होतं. म्हणजे आपल्याला ते मामूली वाटतं, पण नाकातून रक्त असं जाणं हे डॉक्टरच्या दृष्टीने काहीतरी घातक असतं. मग ते आपण वेळीच सांगितलं की तो ते डोक्याची तपासणी करतो. नाही तर इतर शरीराच्या 25 तपासण्या केल्यानंतर सुद्धा रोग बरा होत नाही. जेव्हा आपण सांगतो की मला एकदा मार लागला होता, नाकातून माझ्या रक्त आलं होतं, त्यामुळे तो इथे बघा तुम्हाला इथे काहीतरी गाठ झाली, मग तेव्हा ते निदान होतं. हे जसं आहे तसं आपण सद्गुरूच्या पुढे गेल्यानंतर पूर्णत्वाने शरण त्याला गेलं पाहिजे. श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतो की पूर्णपणे मला शरण ये, सर्व संघ त्याग करून सर्व सोडून तू मला शरण ये. सर्व सोडून याचा अर्थ काय की सर्व पास सोडून याचा नव्हे, की तुझे जे काही वेडवाकडं जे सगळं आहे ना ते सगळं सोडून तू मला शरण ये. तो सर्व सोडायचा भाव मनात ठेवून ये. किंवा आता मी यांच्याकडे जातोय ते सांगतील ते काही, पण माझं हेही मी चालू ठेवीन असं ते जमत नाही पूर्णपणे. त्याच्यासाठी ते 50 फूट खोल तळ दिसला पाहिजे वगैरे हे जे काही वाक्य आहे ना ते त्याच्यासाठी आहे की बघ काय तुम्ही असाल तसे, अगदी कसे कसे असा तुम्ही, अगदी जरी तुम्ही अट्टल गुन्हेगार असलात, लोकांच्या माना कापलेल्या असलात ना, मग तिथं भाऊ मी आहे अतिशय नालायक आहे, मी माना 25 जणांच्या कापलेल्या आहेत आणि ते सगळं मी केलेलं आहे, त्यावेळेला मी असं धन लुटलेलं सगळं केलेलं आहे, पण मला आता